विधान परिषदेचे उमेदवार मिलिंद नार्वेकरांकडे कोट्यवधींची संपत्ती। निवडणुकीसाठी नार्वेकरांकडून प्रतिज्ञापत्र सादर, एकही गुन्हा नोंदवलेला नसल्याचा उल्लेख। फडणवीसांचा विरोध झुगारून नवाब मलिक अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावरील बैठकीत। नवाब मलिक महायुतीतच असल्याचा आमदार अमोल मिटकरींचा दावा। मलिकांच्या उपस्थितीने राजकीय वर्तुळात चर्चा। आज विधिमंडळ अधिवेशनाच्या दोन्ही सभागृहात शेतकऱ्यांचे प्रश्न गाजणार। विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मांडणार लक्षवेधी। ते सुधारित नगररचना विधेयकही पटलावर ठेवणार। विधान परिषदेत 9च्या 9 जागा निवडून आणा, मुख्यमंत्र्यांच्या आमदारांना सूचना। विधानसभेच्या तयारीला लागण्याचेही आदेश। नागपूरच्या दीक्षाभूमी निर्माणाधीन पार्किंग तोडफोडी प्रकरणी 15 जणांवर गुन्हे दाखल। अज्ञात लोकांविरोधातही गुन्हा। आरोपींची ओळख पटवणं सुरू असल्याची माहिती। उशी डॅमच्या दुर्घटनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून जमावबंदीचे आदेश। 8 तालुक्यात गडकिल्ले, धरणं, धबधबा, पर्यटन स्थळांवर जमावबंदीचे आदेश। पर्यटन स्थळी 5 पेक्षा जास्त व्यक्तींना जाण्यास बंदी। सासवडवरून सोपानदेवांच्या पालखीचं प्रस्थान। संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी 2 दिवस सासवडमध्ये मुक्कामी। उद्या जेजुरीकडे प्रस्थान। पुण्यात झिकाचा 7वा रुग्ण आढळला। 55 वर्षीय महिलेला झिकाची लागण। आतापर्यंत 2 गर्भवती महिलांना झिकाची लागण। उत्तर प्रदेशातील हाथरसमधील चेंगराचेंगरी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल। घटनेला जबाबदार लोक आणि अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी। सेन्सेक्स पहिल्यांदाच 80 हजारांच्या पार। निफ्टी 24 हजारांच्या वर। बाजार उघडताच 500हून अधिक अंकांची उसळी।